मिरजेला शासन नियुक्त सहाय्यक आयुक्त नेमा. मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी आयुक्तांची घेतली भेट. मिरज कार्यालयातील अनेक विभाग अधिकारी विना. सांगली एवढीच मिरज शहराची लोकसंख्या आहे. शहरात अतिक्रमण, आरोग्याबरोबरच अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी सहाय्यक आयुक्त पद महत्त्वाचं असतं. मात्र प्रशासकीय सोयीसाठी एखाद्या लिपिकाला प्रभारी सहाय्यक आयुक्त पदाची जबाबदारी दिली जाते. मात्र या अधिकाऱ्याकडे निर्णय घेण्याची क्षमता नसल्यानं मिरजेत नागरी सुविधांचा बोजवारा उडालाय. म्हणून मिरज विभागीय कार्यालयात शासन नियुक्त सहाय्यक आयुक्त नेमण्याची तसेच शहराला पूर्णवेळ आयुक्त देण्याची अशी मागणी मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी आयुक्त सत्यम गांधी यांच्याकडे केली आहे. मंगळवारी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट एक आजी अध्यक्ष राकेश तामगावे, जहीर मुजावर, नरेश सातपुते, तौफिक देवगिरी, रामलिंग गुगरी, दिनेश तामगावी, अभिजित दाणेकर, वसीम सय्यद आदी सदस्यांनी सांगली मुख्यालय आयुक्तात सत्यम गांधी यांची भेट घेतली. शहरातील रखडलेले छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, शाहू चौक ते पोलीस स्टेशन, अब्दुल करीम खां चौक ते पोलीस स्टेशन, गांधी चौक ते महाराणा प्रताप चौक आणि किसान चौक ते शास्त्री चौक या रस्त्यांचं रुंदीकरण, रस्ता कामातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी रोड रजिस्टर ठेवणं, भटक्या कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त, मिरज कार्यालय नूतनीकरण आणि शहरातील जटिल होत असलेले अतिक्रमण समस्यांच्या आदी विषयांवर चर्चा झाली. शहरातील नागरी प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी मिरज विभागीय कार्यालयात शासन नियुक्त सहाय्यक आयुक्त नेमणे तसेच पूर्णवेळ अतिरिक्त आयुक्तालयाबरोबरच उपायुक्तांना धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार, अतिक्रमणांसाठी स्वतंत्र अधिकारी आणि पूर्णवेळ आरोग्य अधिकारी नेमण्याची मागणी केली आहे. आज मिरज सुधार समितीच्या वतीने नवीन आयुक्त सत्यम गांधी सरांची भेट घेण्यात आली. मिरजेच्या आरोग्याचा प्रश्न म्हणजे पूर्णवेळ आरोग्य अधिकारी द्या आणि पदोन्नतीवर जे आपल्याकडे अधिकारी आलेले आहेत ते वर्षानुवर्षे तिथेच काम केल्यामुळे राजकीय दबावाखाली काम करतात. तर शासनाकडनं आलेले जर सहाय्यक आयुक्त मिरजेला लाभले तर त्यांना पूर्णपणे मोकळीकने काम करता येईल आणि जे काही आयुक्त साहेब येतात त्यांनी आठवड्यातून एकदा यावं आणि मिरजेला पूर्ण वेळ अधिकारी द्यावेत, अतिरिक्त आयुक्त द्यावेत अशी मागणी सुधार समितीकडनं करण्यात आली.